कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक पार पडून 30 नगरसेवक निवडून आले असून नुकतीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली आहे। मात्र प्रभाग क्रमांक 9 हा अनुसूचित जाती SSC प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडून आलेले उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला जात आहे। या संदर्भात सागर निंबा आहेर यांनी शासकीय स्तरावर माहिती घेतल्याचा दावा केला आहे। त्यानुसार रणशूर यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, मेथडिस्ट स्कूल तसेच शासकीय सेवेत असताना असलेले सर्व्हिस रेकॉर्ड तपासल्यावर त्यांच्या वडिलांची जात इंडियन ख्रिश्चन अशी नमूद असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे रणशूर यांनी SSC प्रवर्गातून अर्ज भरून निवडणूक लढवली असली तरी ते त्या प्रवर्गात बसत नाही असा आक्षेप नोंदविण्यात आला आहे। याबाबत सागर आहेर यांच्यामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल करण्यात आले असून शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्रा विरोधातही अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। तक्रारदारांचे म्हणणे आहे की प्रथमदर्शनी उपलब्ध कागदपत्रांनुसार रणशूर यांच्या वडिलांची जात ख्रिश्चन असल्याचे दिसून आले। त्यामुळे चुकीची माहिती देऊन SSC प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी सध्या प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असून अंतिम निर्णय संबंधित समिती व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे। दरम्यान इतर 4 ते 5 नगरसेवकांच्या नामनिर्देशनाबाबतही काही कागदपत्रे उपलब्ध झाल्याचा दावा करत त्यांच्या विरोधातही लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे आहेर यांचे वकील ॲडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी सोमवारी गौतम बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या सर्व आरोपांवर उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। प्रशासकीय निर्णयानंतरच या प्रकरणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच। यामध्ये एकूण 30 नगरसेवक जे आहे ते निवडून आलेले आहे आणि नुकतीच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, स्वीकृत नगरसेवक यांच्या नेमणुकाही झालेल्या आहेत। आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 हा जो प्रभाग होता हा राखीव होता आणि हा SC प्रवर्गाकरता राखीव होता आणि या SC प्रवर्गामध्ये आपले उपनगराध्यक्ष जे आहे जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी SC प्रवर्गामधून 9 या प्रभागातनं आपला अर्ज SC प्रवर्गासाठी भरला होता। आता याच्यामध्ये काय झालं की आमच्याकडे आमचे अशील जे आहे सागर निंबा आहेर यांनी या उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या SC प्रवर्गाबाबत शासकीय दरबारी माहिती घेतली असता हे जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे ते SC प्रवर्गात मोडत नाही अशी शासकीय दरबारातून त्यांच्याकडे काही कागदपत्र उपलब्ध झालेली आहे। विशेषतः जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे जे वडील आहेत चंद्रकांत जयवंत रणशूर यांचा मेथडिस्ट प्रायमरी स्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला असता त्यांची जात व पोटजात यामध्ये ख्रिस्ती अशी जात असल्याचं नमूद आहे आणि प्रथमदर्शनीच जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे यांचे वडील जे आहे हे ख्रिस्ती या जातीचे असल्याचे या कागदपत्राच्या आधारावर दिसून येतं। तसंच आम्ही त्यांचं आणखी दुसरा एक दाखला मिळवला, त्यामध्ये बी त्यांची जात जी आहे ती ख्रिस्ती प्रवर्गातच आल्याचं जे काही आहे ते दिसून येत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन दरबारी जितेंद्र चंद्रकांत रणशूर जे आहे उपनगराध्यक्ष यांचे वडील शासकीय सेवेत नोकरीला होते, त्यांचं सर्व्हिस रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा आम्ही आमचे अशील जे आहे सागर निंबा आहेर यांच्या मार्फतीनं पाहिला असता तर त्याच्यामध्ये त्यांची जात इंडियन ख्रिश्चन अशी असल्याचं नमूद आहे असं कागदपत्रावरून प्रथमदर्शनी दिसून येतं। म्हणजेच प्रथमदर्शनी हे उपनगराध्यक्ष जे आहे यांनी प्रभाग क्रमांक 9 SC प्रवर्गामध्ये जरी अर्ज भरला असला तरी त्यांच्या वडिलांची जात ही ख्रिस्ती असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळं त्यांनी हा जो SC प्रवर्गातून फॉर्म भरून जे निवडून आलेले आहे ते प्रथमदर्शनीच बेकायदेशीर असल्याचं दिसून येतं। त्यामुळं आम्ही आमच्या अशील सागर निंबा आहेर यांच्या मार्फतीनं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सुद्धा अपील दाखल केलेला आहे। तसंच त्यांनी जो जातीचा दाखला मान्य उपविभागीय अधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडून मिळवला त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही शिर्डी येथील कलेक्टर साहेबांकडे जे आहे
ते आम्ही अपील दाखल केलेलं आहे आणि सदरचं अपील जे काही आहे ते जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000च्या तरतुदीनुसार केलेलं आहे. त्यामुळं प्रथम दर्शनीच जितेंद्र चंद्रकांत रणशूर उपनगराध्यक्ष यांच्या वडिलांची जात जी आहे ती खिस्ती कागदपत्राच्या आधारे दिसून येते. त्यामुळं आमच्या आशिलाचं असं म्हणणं आहे की जितेंद्र चंद्रकांत रणशूर हे जे आहे हे SC प्रवर्गात येत नाही. त्यांची जी नगरसेवक म्हणून ज्या प्रवर्गातून ते निवडून आलेले आहे त्यांनी शासनाला चुकीची माहिती दिलेली आहे. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी त्यांचं नामनिर्देशन भरलेलं आहे. ह्या सगळ्या बाबी आम्ही वरिष्ठांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जे आहे त्या चॅलेंज केलेल्या आहे आणि त्या सध्या त्याची जी कार्यवाही आहे ती चालू आहे. त्याचप्रमाणे आम्ही इतर सुद्धा 4-5 नगरसेवक आहेत. त्या 4-5 नगरसेवक सुद्धा त्यांच्या बाबतीतही आम्ही काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्यांनीही अशाच प्रकारे नामनिर्देशन चुकीचे भरून आणि आपल्या नामनिर्देशनामध्ये चुकीची माहिती देऊन नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. त्याचीही काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. लवकरात लवकर आम्ही त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई करणार आहोत. हा, जात जी आहे ती एक प्रचलित जी आहे ती जात ही वडिलांकडून मुलाला लागते. मग जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या दाखल्यावर जरी त्यांची जात हिंदू महार जरी असली तरी त्यांच्या वडिलांची जात ही ख्रिश्चन असल्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की आमच्या आशिलाचं असं म्हणणं आहे की कागदपत्राच्या आधारे तो जो काही जातीचा दाखला त्यांना निर्गमित केलेला आहे तो चुकीचा केलेला आहे. त्या बाबतीत जो काही आहे न्यायालयासमोर उहापोह होणारच आहे. नाही, आता आमच्याकडे तर तसं प्रकरण आलेलं आहे. आता याच्या बाबतीतलं जे काही निराकरण आहे ते मान्य न्यायालय पुढे होणारच आहे आणि त्या बाबतीत आम्ही फर्म आहोत की हे जी काही कागदपत्र जी आहे ती चुकीची आहे, त्यांची जातही चुकीची आहे. त्या बाबतीत आम्ही कारवाई चालूच केलेली आहे. नाही, काय असतं की जाती ज्यावेळेस नामनिर्देशन करतो त्यावेळेस काही दिवसानंतर जात पडताळणी करावी असे नियम आहेत. त्यामुळे ते विदिन 6 मंथ म्हणा किंवा काय कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते त्यांचा जात पडताळणीचा दाखला दाखल करतील जात पडताळणी झालं तर. परंतु हा दाखलाच चुकीचा आहे त्याच्याकरता आम्ही जात पडताळणी समितीकडेच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ना. अजून तो विषय प्रलंबित आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश येणार आहे आम्हाला खात्रीच आहे. त्यामुळे आम्ही तिथे भांडणारच आहोत की ही प्रथमदर्शनी चुकीचं आहे म्हणून कागदपत्राच्या आधारे. जेव्हा आरोप प्रत्यारोप केले जातात, आरोप केले जातात आणि कागदोपत्री पुरावा सादर केला जातो तर समोरची पार्टी वेळ काढूपाना नेते. तर यामध्ये पर्टिक्युलरली आम्ही ह्या पर्टिक्युलर पार्टीला कोणताही वेळ देणार नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे असो किंवा न्यायालयाकडे असो किंवा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे असो तिथं योग्य वेळेत आणि शक्य तितक्या लवकर याचा निकाल आणि त्याचा छडा आम्ही लावणार आहोत. हो, आहे ना टाइम लिमिट. त्याकरताच आम्ही त्या टाइम लिमिटची मागणी करणार आहोत. नाही, आता दाखल केलेला आहे आम्ही, अजून हिअरिंग नाही झाली. नाही, आता हे जे आहे याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रांताने जो दाखला दिला त्याच्या बाबतीत शिर्डी कलेक्टरकडे अपील दाखल केलेला आहे आणि प्लस यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जी आहे अहमदनगरच्या कार्यालयाकडे तिथे आम्ही आमची ती हरकत नोंदवलेली आहे. प्रशासन स्तर झालं, न्यायालयात तुम्ही जाणार आहात? नाही, अजून तर तसं काही नाही. उचित वेळ आल्यास आम्ही न्यायालयातही जाणार आहोत या संदर्भामध्ये. परंतु जितेंद्र चंद्रकांत रणशूर आता प्रायमा फेसी दाखल्याचा विषय आहे आणि त्याचे जे अधिकार क्षेत्र आहे ते जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि कलेक्टर यांच्याकडे असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती उचित कार्यवाही करणार आहोत.